दिवसभराच्या बातम्यांची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। शनिवारी गुढीपाडव्याच्या निमित्ताने झालेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत भूमिका घेतली आणि सोबतच महाविकास आघाडी सरकारवरही त्यांनी घणाघाती टीका केली। मात्र आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिलंय। यासोबतच शिवसेनेचे नेते आणि आमदार अंबादास दानवे यांनी थेट राज ठाकरे यांचा मुस्लिम वेशभूषेतला एक फोटोच फेसबुकवर पोस्टही केला। तसंच लोकांच्या समस्यांबाबत न बोलता राज ठाकरेंनी धर्माबाबत बोलून धार्मिक तेढ वाढवल्याचा आरोप सुद्धा दानवेंनी केलेला आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवर केलेल्या भाषणातनं मशिदींच्या भोंग्याचं राजकारण पेटवलंय। याआधी त्यांनी मुस्लिम विरोधी भूमिका घेतली नाही असं नाही, पण यावेळेला त्यांनी थेट मशिदी, मदरसे आणि त्यांच्या वस्त्यांविरोधातली भूमिका मांडली आहे आणि मनसैनिकांनी आपल्या नेत्याच्या आवाजाला ओ दिलेला आहे। मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील। ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा। मशिदीवरच्या भोंग्यांवरून राज ठाकरे यांनी दंड थोपटल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनीही आपल्या नेत्याच्या हाकेला साथ दिली आहे आणि घाटकोपरमध्ये महाराष्ट्र सैनिकांनी कार्यालयावर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा सुरू केली। ऐन रमजानच्या काळात मनसेकडून सुरू झालेल्या या हनुमान चालीसेमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। दरम्यान पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर महाराष्ट्र सैनिकांनी हे स्पीकर खाली उतरवले। मस्जिद तर प्रत्येक ठिकाणी आहेत, पण काल शिवतीर्थावर सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी जो आदेश दिला त्याचा मी पालन करतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक सैनिक म्हणून। आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी कालची सभेमध्ये हिंदू काय आहे हे लोकांना जागृत केलं। आज तुम्ही इथं बघू शकता स्थानिक जनता आज आमच्या सोबत इथे आलेली आहेत। इथं सगळं फक्त मराठी नाही आहेत, गुजराती आहेत, उत्तर भारतीय आहेत। दरम्यान समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय। राजकारणात जागा मिळावी यासाठी राज ठाकरे हिंदू मुस्लिम वाद उभा करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। राज ठाकरे जी थके हारे आदमी है, बेचारे परेशान है कि हमको राजनीति में कहीं जगह मिल जाए। उन्होंने हिंदी, मराठी, परप्रांतीय मराठी न जाने किस तरह की नफरत उन्होंने किया और उनको लगता है कि मुसलमानों के कंधे पर चढ़ेंगे तो हमारी राजनीति चलेगी। आप जो है आपको मस्जिदों के लाउडस्पीकर से कोई लेना देना नहीं, आप सिर्फ राजनीति करके हिंदू मुस्लिम को बांटना चाहते हैं। जितना भी इनको हनुमान चालीसा का लाउडस्पीकर बजाना है बजाएं वो, लेकिन मंदिर में बजाएं, सड़क पर न बजाएं। तर कालपर्यंत महाराष्ट्राच्या विकासाची आणि रोजगाराची भाषा करणारे राज ठाकरे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत असल्याची टीका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे। मैं राज ठाकरे को खुला आह्वान देना चाहता हूँ, चैलेंज देना चाहता हूँ कि आप महाराष्ट्र में किसी भी मदरसे में जाइए, 24 घंटे में किसी भी वक्त पहुंचिए और वहाँ दाढ़ी करने का उस्तरा निकाल के दिखाइए। मैं मेरी राजनीति छोड़ दूंगा, लेकिन आज आपकी ब्लूप्रिंट में ये मस्जिद के सामने जाके बैठो, बच्चों लोगों को कहना, ये कहाँ से आ गया भाई? आप क्यों नहीं जाके बैठते किसी मस्जिद के बाहर? ये तो अच्छा धंधा है कि बच्चों को बिठा देना, बच्चे लड़ेंगे अपने आप में, जाएंगे जेल में, छुड़ाने के लिए माँ बाप को तकलीफ उठानी पड़ेगी। राज ठाकरेंना टीका आणि नकलांशिवाय दुसरं काही जमत नाही। राज ठाकरे सरड्यासारखा रंग बदलणारा माणूस आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खास त्यांच्या स्टाईल याच संदर्भातली एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज ठाकरे यांच्या भेटीला गेल्याची ब्रेकिंग न्यूज आहे। शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी ही भेट झाल्याचं समजतंय। राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्या या भेटीनं पुन्हा एकदा मनसे आणि भाजप या दोन पक्षांच्या युतीच्या चर्चेला उधाण आलेलं आहे। नितीन गडकरींनी राज ठाकरे यांची भेट नेमकी का घेतली, या भेटीमागचं नेमकं काय कारण आहे याबद्दलचा तपशील जरी कळू शकलेला नसला तरीही या भेटीनं आता अनेकांच्या भोया उंचावलेल्या आहेत। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। विशाल, या भेटीनंतर आता अनेकांच्या भोया उंचावल्या आहेत, काय नेमकं या भेटीमागचं कारण आहे, सविस्तर काही कळलंय का याबाबतीत? नक्की खरं तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
त्यांनी राज ठाकरे यांचं जे निवासस्थान आहे शिवतीर्थ या ठिकाणी थोड्या वेळापूर्वीच ते पोहोचलेले आहेत आणि मनसे प्रमुख राज ठाकरे जे आहेत त्यांची भेट घेत आहेत. ज्या पद्धतीनं कालचा गुढीपाडवा मेळावा झाला, राज ठाकरेंनी ज्या पद्धतीनं भाषण केलेलं आहे, या भाषणाचं सर्वत्र कौतुक जे आहे ते भाजपच्या नेत्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्याच पार्श्वभूमीवरती भाजपचे महत्वाचे आणि ज्येष्ठ नेते नितीन गडकरी जे आहेत हे शिवतीर्थ येथे आता पोहोचलेले आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या वेगानं मनसे आणि भाजपच्या युतीच्या ज्या गेल्या काही दिवस चर्चा रंगत होत्या त्या आता अधिक रंगीत शक्यता आहे. कारण का ज्या पद्धतीनं ही भेट होते त्या भेटीकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातनं जे आहे ते पाहिलं जातंय. खरं तर काल जे गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषण केलं होतं ते महाविकास आघाडीच्या पूर्णपणे विरोधात केलं होतं आणि पुन्हा एकदा भाजपचं काहीचं का होईना पण कौतुक जे आहे ते त्यांनी एक दृष्टीनं केलं होतं. आणि याच पार्श्वभूमीवरती आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जे आहेत हे राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीने गेले काही दिवस येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजप आणि मनसे यांच्या युतीच्या चर्चा ज्या आहेत त्या अधिक रंगू लागल्या होत्या. त्या चर्चांबाबत मनसेच्या नेत्यांनी जे ते स्पष्टपणे ह्या चर्चा रंगतील अशाच पद्धतीचं विधान जे आहे ते सुद्धा मनसेच्या नेत्यांकडनं करण्यात आलं होतं. आणि त्याच पार्श्वभूमीवरती कालचा गुढीपाडवा मेळावा आणि आज नितीन गडकरी यांची भेट, त्यामुळे ही एक महत्वाची राजकीय बातमी जी आहे ते आपण म्हणू शकतो. अजिंक्य, बिलकुल विशाल, येत्या काळात काही घडामोडी पाहायला मिळू शकतात का? तशी काही चिन्ह दिसतायत का? नक्कीच अजिंक्य, कारण का आता अद्याप या भेटीचा तपशील जो आहे तो समोर आलेला नाहीये. थोड्या वेळात नितीन गडकरी ज्या वेळेला शिवतीर्थ इथून बाहेर पडतील त्यावेळेला त्या भेटीचं कारण काय आहे हे स्पष्ट होईलच. मात्र ज्या पद्धतीनं आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, ज्या चर्चा रंगवू लागल्या होत्या की भाजपसोबत मनसे येणार का, या चर्चा ज्या आहेत त्या अधिक आता वेगानं रंगतील. कारण का ज्या पद्धतीची ही समीकरणं होती आणि कालचं भाषण आणि आजची भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी ही भेट घेतलेली आपल्याला माहिती आहे की राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांचे संबंध जे आहेत अत्यंत घरगुती असे त्यांचे संबंध आहेत. त्यामुळे याच्यातही नितीन गडकरी त्यांचं निवासस्थान होतं कृष्णकुंज या ठिकाणी येऊन गेले होते आणि आता नवीन घर जे आहे शिवतीर्थ या ठिकाणी आलेले आहेत. मात्र आजची भेट जी आहे ते आपण वेगळी म्हणू शकतो, कारण का राजकीय स्वरूपाची भेट म्हणू शकतो. कारण का ज्या पद्धतीनं कालचा गुढीपाडवा मेळावा राज ठाकरे यांचं जे भाषण झालेलं आहे त्या भाषणानंतर ही भेट जी आहे ही अधिक राजकीय दृष्ट्या महत्वाची आहे. त्यामुळे समीकरणं जी आहेत ती होण्याची दाट शक्यता आपण म्हणू शकतो. या भेटीत विशाल असाच आमच्या सोबत राहा. पुन्हा एकदा येतो मी तुझ्याकडे. आपल्या सोबत सध्या ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक संदीप प्रधान सर आहेत फोन लाईनवरनं. त्यांच्याकडनं या संदर्भातलं विश्लेषण आपण जाणून घेऊया. संदीप सर, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. नितीन गडकरी राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत आणि पुन्हा एकदा मनसे आणि भाजप या दोन पक्षांच्या युतीच्या चर्चेला उधाण आलेलं आहे. येत्या काळात या संदर्भातली काही समीकरणं पाहायला मिळू शकतात? काही ठोस पावलं हे दोन पक्ष उचलतील अशी चिन्ह आहेत? एक आपण जसं आता म्हणालात यापूर्वी की राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांचे संबंध अगोदरपासूनच खूप चांगले राहिलेले आहेत, त्यामुळे तोही मुद्दा आहे. आणि कालचं जे राज ठाकरे यांचं भाषण आहे त्याच्यात त्यांनी ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीला लक्ष केलं ते लक्षात घेता निश्चितच कुठेतरी मनसे आणि भाजप यांचे सूर जुळतायत की काय, किंवा भाजपला जे काही भाजप टीका करतंय महाविकास आघाडीवर त्याला एक प्रकारे बळ देण्याचं कामच मनसे कडून आता सुरू झालेलं आहे. आणि त्यामुळे कदाचित भविष्यामध्ये या दोन्ही पक्षांमध्ये सूर जुळतील. आता हे उघडपणे एकत्र येऊन युती करतील का काय करतील हे येणारा काळ ठरवेल, किंवा त्या दृष्टिकोनातून मग ते पुन्हा प्रत्येक वेगवेगळ्या शहरांमध्ये ज्या महापालिकांच्या निवडणुका आहेत त्याच्यामधल्या परिस्थितीवर पण अवलंबून राहील. पण सांगायचं तात्पर्य असं की दोघांचे सूर मात्र जुळताना आपल्याला दिसत आहेत. बिलकुल संदीप सर, आणि गेल्या काही काळात आपण पाहिलं की भाजपचे अनेक नेते राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेलेले होते. म्हणजे शिवतीर्थ या नव्या घरी राज ठाकरे राहायला आले आणि त्यानंतर नवं घर पाहण्यासाठी अनेक नेते येतात असं स्पष्टीकरण काही मनसेच्या नेत्यांकडनं मिळालं. पण राजकीय चर्चा तर निश्चितपणे झालीच असणार आहे. त्यामुळे येत्या काळात हे आपण जसं म्हणालात सूर जुळताना दिसू शकतात. हे पालिका निवडणुकीच्या आधी कदाचित होऊ शकेल, यावर शिक्कामोर्तब व्हायची शक्यता वाटते? निश्चितच असं म्हणता येऊ शकेल की सूर जुळताय मग. आणि ही गोष्ट तर नक्की आहे की त्यांनी नवीन घर बांधलंय आणि त्यामुळे ते घर पाहायला सुद्धा त्या निमित्ताने नेते जात आहेत. आणि अर्थात जेव्हा दोन नेते एकत्र येतात तेव्हा जसं एकमेकाच्या ख्यालीखुशालीबद्दल बोललं जाऊ शकतं तसं काही राजकीय चर्चा तर निश्चितच होत असणार आणि त्या होत असतील.
पण निश्चितच हा मुद्दा आहे की दोघांचे सूर आता जुळायला लागलेले आहेत. बिलकुल. संदीप सर, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि या महत्त्वाच्या मुद्द्यावर विश्लेषण केलं त्याबद्दल. विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहेच. विशाल, या आधीच्या काळात देखील आपण पाहिलं अनेक भाजपचे नेते मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या नव्या घरी शिवतीर्थ इथं गेलेले होते. कारणं वेगवेगळी सांगितली गेली, पण चर्चा तर झाली की राजकीय दृष्ट्या काहीतरी शिस्त आहे, समीकरण नेमकं काहीतरी पुढे येताना दिसतंय. येत्या काळात कदाचित याबद्दल काही ठोस आपल्याला पाहायला ऐकायला मिळू शकेल. नक्कीच अजिंक्य, कारण का ज्या पद्धतीनं कालचं राज ठाकरे यांचं भाषण महाविकास आघाडीच्या विरोधातच आपल्याला पाहायला मिळालं होतं, तर महाविकास आघाडीला लक्ष पण केलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं. याच्या आधी अनेक नेते जे आहेत हे शिवतीर्थीवरती येऊन गेलेले आहेत. देवेंद्र फडणवीस सुद्धा याच्या आधी येऊन गेलेले आहेत. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचा मोठे असे ज्येष्ठ नेते आहेत, ते आता शिवतीर्थावरती आलेले आहेत. त्यामुळे राजकीय समीकरणाच्या चर्चा ज्या आहेत त्या नक्कीच होतील, कारण का दोन्हीही नेते जे आहेत ते मोठे नेते आहेत. त्यामुळे नेत्यांमध्ये राजकीय चर्चा होणार नाही असं होणार नाहीये. त्यामुळे ज्या पद्धतीनं कालचा गुढीपाडवा मेळावा आणि त्यानंतर आजची ही भेट ही अत्यंत महत्वाची मानली जाते. त्यामुळे या सगळ्यांमधनं राजकीय समीकरणं जी आहेत ही समोर येऊ शकतात. थोड्या वेळातच नितीन गडकरी जे आहेत हे शिवतीर्थमधून बाहेर येतील. त्यानंतर ते काही स्पष्टीकरण जे आहे ते दिलं जाऊ शकतं आणि त्यामुळे आता बघावं लागणार आहे नेमकं भाजप आणि मनसेच्या युतीच्या ज्या गेल्या काही दिवस चर्चा रंगत होत्या, या चर्चांना कशा पद्धतीनं आता जोर मिळतोय, सूर जुळतात का, हे सुद्धा पाहावं लागणार आहे. कारण का नितीन गडकरी महत्वाचे नेते मानले जातात. अनेक गोष्टींमध्ये, अनेक युतींमध्ये नितीन गडकरींचा सहभाग जो आहे तो स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या महापालिकेच्या निवडणुका समोर आलेल्या आहेत. विशाल, थांबवतो काही क्षणांसाठी, पुन्हा एकदा येतो मी तुझ्याकडे. आपल्या सोबत सध्या मनसेचे नेते संदीप देशपांडे देखील आहेत फोन लाईनवरनं. संदीपजी, सुरुवातीला बातमी तुम्हाला सांगतो जेणेकरून प्रतिक्रिया देणं काहीसं सोपं होऊ शकेल. नितीन गडकरी राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलंय मनसे भाजप युती संदर्भात. आपली पहिली प्रतिक्रिया, भेटीचं नेमकं काय कारण आहे आपल्याला माहिती आहे का? नाही, आपल्या माध्यमातूनच मला ही गोष्ट कळलेली आहे की गडकरी साहेब राजसाहेबांना भेटायला गेलेत किंवा काय. मला अजून त्याची कल्पना नाहीये की खरोखर भेटायला गेलेत किंवा काहीच मला माहित नाही. मी थोडा बाहेर आहे, पण गेले असतील तर चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे, सगळे नेते एकमेकांना भेटतात. कदाचित सन्माननीय राजसाहेबांचं म्हणजे जे नवीन घर झालं शिवतीर्थ, अजून ते तिथे गडकरी साहेब आले नसतील, म्हणून कदाचित आलेही असतील. मला माहित नाही, म्हणजे ही राजकीय भेट आहे का वैयक्तिक भेट आहे याची मला कल्पना नाही. बरं, पण जर राजकीय भेट असली तर काही यामागे सूचक काही संदेश मिळतायत का, किंवा काही आपण मोठे नेते आहात मनसेचे, काही त्या दृष्टीनं संकेत मिळतील किंवा येत्या काळात काही घडू शकेल असं वाटतं? मी तुम्हाला खरं सांगू का, मला खरोखर कल्पना नाहीये की ही भेट राजकीय आहे का वैयक्तिक आहे का काय आहे. ज्या वेळेला कोणतरी काहीतरी म्हणजे गडकरी साहेब किंवा राजसाहेब बोलतील त्यावेळेला मी याच्याबद्दल प्रतिक्रिया देऊ शकतो. बरं, संदीपजी धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. संदीप देशपांडे म्हणतायत की त्यांना या भेटीविषयीची फारशी कल्पना नाही. ही भेट राजकीय आहे का वैयक्तिक स्वरूपाची याबद्दलची माहिती त्यांच्याकडे नाही. पण एकंदरीतच जर आपण पाहिलं तर नितीन गडकरींसारखा भाजपचा एक मोठा नेता, केंद्रीय मंत्री ज्यावेळेला राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी जातो त्यावेळेला साहजिकच आहे चर्चा होणारच आहे. आणि गेल्या काही कालावधीपासून आपण पाहतो आहोत की भाजप आणि मनसे हे दोन पक्ष एकत्र येतील की काय अशी चर्चा जोरदार सुरू आहे. या अनुषंगानं येत्या काळात काही घडतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नितीन गडकरींची राज ठाकरेंची होत असलेली ही भेट वैयक्तिक स्वरूपाची आहे, सदिच्छा भेट आहे की याला राजकीय स्वरूप आहे, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भाजपचे कोणते नेते या संदर्भात प्रतिक्रिया देतात का हे देखील आपण पाहूया. पण अजूनपर्यंत भाजपच्या नेत्यांकडून या संदर्भातली प्रतिक्रिया येताना दिसत नाहीये. पण आत्ताची ही सर्वात मोठी बातमी आपण पाहतो आहोत. नितीन गडकरी राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत. साहजिकच आहे, त्यामुळं अनेक राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. आणि नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेण्यामागचं नेमकं काय कारण आहे? ही भेट राजकीय स्वरूपाची आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं चर्चिले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांकडून राज ठाकरे यांची भेट घेतली जाते आणि या भेटीमागची वेगवेगळी कारणं देखील सांगितली गेली. पण सातत्यानं ही चर्चा कानावर पडत गेली की मनसे आणि भाजप हे दोन पक्ष जवळ येत आहेत. कदाचित या संदर्भात युती होऊ शकेल की काय
अशी जोरदार चर्चा देखील सुरू असल्याचं सातत्यानं बोललं गेलं। विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्यासोबत आहेच। विशाल, संदीप देशपांडे म्हणतात की त्यांना या भेटीविषयी फारशी काही कल्पना नाही, भेट कदाचित वैयक्तिक स्वरूपाची देखील असू शकेल असं ते म्हणतात। नक्कीच अजिंक्य, खरं तर ज्या पद्धतीनं आता नितीन गडकरी जे आहेत हे शिवतीर्थावरती पोहोचलेले आहेत, खरं तर आता भाजप किंवा मनसेच्या नेत्यांकडनं प्रतिक्रिया ज्या आहेत ह्या थोड्या वेळातच येतील, कारण का अद्याप ह्या भेटीतनं काही समोर जे आहे ते आलेलं नाहीये। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नितीन गडकरी आता जवळपास 15-20 मिनिटं झाली शिवतीर्थ या ठिकाणी जे आहेत हे आलेले आहेत, अद्यापही ते बाहेर जे आहेत ते आलेले नाहीयेत। विशाल, येतोय तुझा आवाज? नक्कीच अजिंक्य, खरं तर आत्ता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ताफा जो आहे हा सुरुवातीला शिवाजी पार्कच्या दिशेनं होता, तो आता राज ठाकरे यांचं जे शिवतीर्थाचा जो दुसरा गेट आहे पाठच्या बाजूला त्या ठिकाणी गेलेला आहे। थोड्याच वेळात नितीन गडकरी जे आहेत हे शिवतीर्थ इथून बाहेर पडू शकतात आणि त्यानंतर या बाबतीत एक भूमिका जी आहे ती आपल्याला समोर येऊ शकते, कारण का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अद्यापही मनसे असेल किंवा भाजप असेल यांच्याकडनं जे अन्य नेते आहेत यांच्या बाबतीत प्रतिक्रिया जी आहे ती समोर आलेली नाही आहे, कारण का स्वाभाविक आहे या भेटीतनं अद्यापही काही स्पष्ट झालेलं नाही आहे। त्यामुळे दोन्ही पक्षाचे नेते जे आहेत ही सावध प्रतिक्रिया देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जरी असं असलं तरी या सगळ्या ज्या पद्धतीनं कालचा गुढीपाडवा मेळावा झाला, राज ठाकरे यांचं जे भाषण झालं यावरतीच सगळी समीकरणं जी आहेत ती अवलंबून असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काल अनेक या भाषणानंतर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांकडनं खुद्द शरद पवार यांच्याकडनं सुद्धा जी आहे ती राज ठाकरे यांच्यावरती टीका करण्यात आली आणि त्यानंतर आज नितीन गडकरी यांनी भेट जी आहे ती राज ठाकरेंची घेतलेली आहे। त्यामुळे स्वाभाविक आहे एक प्रकारे मनसेला बळ देण्याचं सुद्धा काम जे आहे ते भाजपकडनं केलं जात आहे असं आपण म्हणू शकतो, कारण का एक महत्त्वाचा नेता, भाजपचा महत्त्वाचा नेता आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जे आहेत हे शिवतीर्थावरती आलेले आहेत। त्यामुळे या भेटीतनं नेमकं काय समोर येतं हे पाहावं लागणार आहे। निश्चितच ज्या पद्धतीनं मनसे आणि भाजप ह्या युतीच्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत, ही जी समीकरणं आहेत या समीकरणाला धरून ही भेट जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे अजिंक्य। बिलकुल विशाल, आणि या भेटीचं जे टायमिंग आहे आणि कालचा जो गुढीपाडव्या मेळाव्याचं जे भाषण राज ठाकरेंचं झालं त्यानंतर आज लगेचच नितीन गडकरी शिवतीर्थावर येणं आणि राज ठाकरेंची भेट घेणं साहजिकच आहे की चर्चा होणं, पण या सगळ्यामध्ये दोन्ही बाजूचे जे नेते आहेत दोन्ही पक्षांचे सावध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत, कोणी याबद्दल स्पष्टपणे बोलायला तयार नाहीये। विशाल, त्याबद्दल नेमकं काय सांगताय? नक्कीच अजिंक्य, कारण की ही भेट जी आहे ती अद्याप पूर्ण झालेली नाही। नितीन गडकरी झाले जवळपास 20 मिनिटं झाली शिवतीर्थावरती आहेत, ते बाहेर आल्यानंतर ते काय प्रतिक्रिया देतात किंवा मनसेकडनं याच्या बाबतीत काय भूमिका जाहीर केली जाते हे पाहावं लागणार आहे। त्याच्यानंतरच भाजप असेल किंवा मनसे असेल या नेत्यांकडनं भूमिका जी आहे किंवा ज्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत ह्या दिल्या जातील। सद्यस्थितीला ते सावध प्रतिक्रिया देत आहेत, हे स्वाभाविक आहे, कारण का दोन महत्त्वाचे नेते आहेत, दोन्ही महत्त्वाच्या पक्षांचे महत्त्वाचे नेते आहेत। त्यामुळे ही भेट जरी राज ठाकरेंनी किंवा भाजपकडनं नितीन गडकरी यांनी जरी सदिच्छा भेट जरी सांगितली असली, जरी बाहेर येऊन शिवतीर्थाच्या येऊन जरी अशी प्रतिक्रिया दिली असली तरी नक्कीच याच्यामध्ये राजकीय चर्चा जी आहे ती होणं स्वाभाविक आहे, कारण का दोन्हीही राजकीय मोठे नेते आहेत आणि ज्या पद्धतीनं कालचं भाषण झालं होतं याच्या आधीही मनसे विशाल, थांबवतो तुला पुन्हा एकदा, माफ कर, मी पुन्हा एकदा येतो तुझ्याकडे या संदर्भातली माहिती जाणून घ्यायला। आपल्या सोबत सध्या भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आहेत फोन लाईनवरनं, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। प्रवीणजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। नितीन गडकरी राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ इथं, आणि साहजिकच आहे त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे भाजप आणि मनसेच्या युती संदर्भातली। आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया? नाही, खरं म्हणजे कालच त्या ठिकाणी शिवाजी पार्कला सभा झाली आणि त्या सभेच्या नंतर शिवतीर्थाच्या सभेनंतर राज ठाकरे साहेबांच्या निवासस्थानी गडकरी साहेब भेटत असतील तर स्वाभाविकपणे जेव्हा गडकरी साहेबांचा नेता त्या ठिकाणी जातो प्रवीणजी, आपला आवाज व्यवस्थित येत नाहीये, मी पुन्हा एकदा आपल्याला संपर्क करतो, पण प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया आपण पुन्हा एकदा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। नितीन गडकरींसारखा एक मोठा नेता राज ठाकरे यांच्या भेटीसाठी जातो म्हणजे येत्या काळात कदाचित काही वेगळी भूमिका, वेगळी समीकरणं पाहायला मिळू शकतात का? भाजप आणि मनसे या दोन पक्षांची जी युती होईल अशी चर्चा सुरू आहे,
त्या संदर्भात काही ठोस भूमिका घेतली जाऊ शकते का, याबद्दल काय नेमकं आता सगळं बाहेर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नितीन गडकरी या संदर्भात काही प्रतिक्रिया देतात का या भेटीच्या अनुषंगानं, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपल्या सोबत सध्या अतुल लोंढे देखील आहेत फोन लाईनवरनं, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. अतुलजी, आपलं देखील स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. नितीन गडकरी राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत. मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय. आपली पहिली प्रतिक्रिया. अतुलजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? अतुल लोंढेंचा संपर्क तुटलाय. आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. पण आताची ही सर्वात मोठी राजकीय घडामोड आपण पाहू शकतो. आताची ही सर्वात मोठी बातमी आहे. केंद्रीय मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत काही वेळापूर्वी. आणि या भेटीच्या अनुषंगानं पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे मनसे आणि भाजपच्या युतीची. खरंच ही राजकीय भेट आहे का की वैयक्तिक स्वरूपाची ही भेट आहे, याबद्दलची ठोस माहिती अजून कळू शकलेली नाही. पण या भेटीमागे नेमकं काय कारण आहे याबद्दलची आता उत्सुकता ताणली गेलेली आहे. विशाल पाटील, आपला प्रतिनिधी शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेरून आपल्याला या संदर्भातली प्रत्येक अपडेट देतोय. विशाल, नितीन गडकरी अजूनही शिवतीर्थमध्येच आहेत का बाहेर पडलेत, काय नेमकी त्याबद्दलची अपडेट? विशालशी पण आपला संपर्क तुटलाय कदाचित. आपण पुन्हा एकदा विशालला संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. पण तत्पूर्वी अतुल लोंढे आपल्यासोबत जोडले गेलेत. अतुल लोंढेंची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. अतुलजी, नितीन गडकरी राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत. ही भेट वैयक्तिक स्वरूपाची आहे का राजकीय स्वरूपाची कळू शकलेलं नाही. पण पुन्हा एकदा या अनुषंगानं मनसे आणि भाजप युतीच्या चर्चा सुरू झाल्यात. आपली पहिली प्रतिक्रिया. मला असं वाटतं की कुठल्या पक्षाला कुठल्या पक्षासोबत जायचं आहे, युती आघाडी करायची आहे, हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे असं काही अपेक्षित आहे का की काल राज ठाकरेंनी केलं ते भाजप त्यांचं नुकसान करेल आणि मग पुन्हा राजकीय पायावर तोंडा पाडून घेतल्यावर होईल, असं काही गडकरी सांगणार असतील असं मला वाटत नाही. गडकरींचे सगळ्याच पक्षामध्ये जवळपास मित्र आहेत. गडकरींच्या सगळ्याच लोकांशी चांगले संबंध आहेत. म्हणजे इज अ पॉलिटिकल मॅन असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. कारण की बाकीचे भाजपचे जे नेते आहेत ज्यांनी जे गँगवॉर सुरू केलाय महाराष्ट्रामध्ये सत्तेसाठी, तशातले काही गडकरी नाही. त्यामुळं ते कदाचित मैत्रीच्या संबंधातनं गेले असतील. यापूर्वी सुद्धा नाशिकमध्ये जेव्हा महानगरपालिका मनसेने जिंकली होती, त्यांची सत्ता होती, त्यावेळेस एका कार्यक्रमाच्या उद्घाटनाला राज ठाकरेंनी गडकरी साहेबांना बोलवलं होतं असं माझ्या आठवणीमध्ये आहे. त्यामुळे या भेटीकडे राजकीय दृष्टीने बघता असतील. दोन राजकीय पक्ष मोठ्या नेत्यांची बैठक जेव्हा होते तेव्हा त्याला राजकीय अर्थ नक्कीच असतात. पण गडकरी साहेब एवढ्या सगळ्या अर्थाने जात असतील असं मला वाटतं. बरं, अतुलजी असेच आमच्या सोबत राहा. प्रवीण दरेकर देखील आहेत आपल्या सोबत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते. प्रवीणजी, मगाशी आपला आवाज व्यवस्थित येत नव्हता. आपण सांगत होतात की नितीन गडकरींसारखा एखादा मोठा नेता भाजपचा राज ठाकरेंच्या भेटीसाठी जर जात असेल तर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार आहे. प्रवीणजी, काय नेमकी प्रतिक्रिया? प्रवीणजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? प्रवीण दरेकरांपर्यंत पुन्हा एकदा आपला आवाज जात नाहीये. कदाचित पुन्हा एकदा आपण त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. अतुल लोंढे आपल्यासोबत आहेतच. अतुलजी, आपण म्हणताय की कदाचित ही वैयक्तिक स्वरूपाची देखील भेट असू शकेल, राजकीय अर्थ काढण्याची गरज वाटेल का नाही त्याबद्दल भाष्य करणं थोडंसं घाईचं ठरेल. पण काल ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर, राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली, आज नितीन गडकरी त्यांच्या भेटीसाठी आले, या टायमिंग विषयी बोललं जात आहे, या टायमिंगची चर्चा होतीये. हे टायमिंग कदाचित वेगळ्या काही गोष्टी सुचवतंय असं वाटतं? आता असं आहे की राज ठाकरे साहेबांनी शरद पवार साहेबांचा इंटरव्ह्यू घेतला होता. शरद पवार साहेबांबद्दल त्यांनी काय काय बोलले होते आपल्याला माहिती आहे. 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीस लावले तो व्हिडिओ पण सगळ्या महाराष्ट्राने बघितलेला आहे. त्यामुळे जितकं नागमोडी वळण राजकीय दृष्ट्या राज ठाकरे यांच्या जीवनामध्ये आपण पाहिलेलं आहे, आता ते जाऊ शकतात ना. त्याला काय आहे, दोन पक्षांनी जर एखाद्या निवडणुकीमध्ये आघाडी युती केली असेल तर त्याला काय फरक पडतो. ते महाराष्ट्रामध्ये होत आलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ते होत असेल तर त्याला काय, काँग्रेसला त्याच्यात काही ऑब्जेक्शन असण्याचं कारण नाही.
नाही, मुद्दा ऑब्जेक्शन असण्याचं नाही अतुलजी, राजकीय दृष्टिकोनातनं हे काँग्रेससाठी अडचणीचं ठरू शकेल का नाही, फक्त एवढाच प्रश्न विचारायचा होता. पण ठीक आहे, पुन्हा एकदा या संदर्भातला मुद्दा मी आपल्या समोर मांडून प्रश्न विचारीन. आपल्या सोबत प्रवीण दरेकर पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत. प्रवीणजी, दोन मोठ्या नेत्यांची ही भेट, आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, तसं पाहिलं तर गडकरी साहेब नेहमी राज ठाकरे साहेबांच्या घरी अधूनमधून जात असतात. राज ठाकरे साहेब त्यांना भेटत असतात आणि त्यांचे दोघांचेही जिव्हाळ्याचे, मित्रत्वाचे त्या ठिकाणी संबंध असल्याचं मला माहित आहे. परंतु आता कालच त्यांचं शिवतीर्थावर झालेलं भाषण हे निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक महत्वाचं भाषण होतं. त्यांनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिका आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेवर केलेलं टीकास्त्र आणि एकंदर या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने आज जर एवढे मोठे दोन नेते एकत्रित भेटत असतील तर स्वाभाविकपणे त्यावर चर्चा तर होईलच आणि त्याच्यामुळे चर्चा होणारच नाही. ते काही गप्पा गोष्टी करतील असं काय मी मानत नाही. कारण भारतीय जनता पार्टीनं हिंदुत्वासाठी संघर्ष केला, लढे उभारले आणि प्रसंगी नुकसान पत्करून भूमिका आपली त्या ठिकाणी कठोर ठेवली आणि आज त्या भूमिकेच्या अनुषंगाने जर राज ठाकरे साहेबांची भूमिका आली असेल तर नेत्यांना आणि आमच्या कार्यकर्त्यांना निश्चितच त्याचा आनंद आहे. मग आणि राष्ट्रवादी शिवसेना या पक्षाच्या सर्व प्रवृत्तींवर त्यांनी सोडलेलं टीकास्त्र हे सुद्धा महाराष्ट्राच्या भविष्य आणि हिताच्या दृष्टीनं भाजपच्या भूमिकेशी पूरकच आहे. आणि त्यामुळे सौहार्दाचं वातावरण या भेटीतनं वृद्धिंगत व्हायला मदत निश्चितच होईल. परंतु आता ती भेट व्यक्तिगत आहे, राजकीय आहे, मला काही माहित नाहीये. परंतु निश्चित वातावरण तर भाजप आणि राज ठाकरे साहेब किंवा मनसे त्याच्यामध्ये चांगलंच राहील ना. नाही, पण मग प्रवीणजी, सुतोवाच करताय का आपण की येत्या काळात या संदर्भातल्या काही घडामोडी घडू शकतात? नाही, मला वाटतं जर घडामोडी घडणार असतील किंवा ती प्रक्रिया होणार असेल तर ती सुलभ व्हायला निश्चितच ही भेट किंवा कालची त्यांची भूमिका ही त्या ठिकाणी पोषक ठरेल असं मला या ठिकाणी वाटतंय. कारण शेवटी पक्ष कुठलाही असो, जेव्हा एखाद्या विचारानं, ध्येयानं प्रेरित असतो आणि तो विचार जर समर्थनार्थ कोण पुढे येत असेल तर त्या ठिकाणी निश्चितच, कारण शेवटी पक्ष असला तरी विचारधारा पुढे नेणं महत्वाचं आहे. पण त्याला समर्थन मिळत असेल तर बट नॅचरल त्या ठिकाणी चांगल्या गोष्टी होऊ शकतात. आता शेवटी युती आघाडी जे काय करायचं आहे ते भारतीय जनता पार्टीची एक सिस्टीम आहे, प्रक्रिया आहे. वरिष्ठ पातळीवरच ते ठरत असतं आणि आमचे गडकरी साहेब पण बरोबर. पण मग प्रवीणजी, ही जी भेट आता होतीये ही भेट मनसे आणि भाजपच्या कदाचित होऊ शकेल अशा युतीची नांदी आहे असं म्हणायचं का? तसं म्हणणं योग्य ठरेल का? नाही, आता काय त्या संदर्भात वातावरण तर दोन्ही पक्षांमध्ये चांगलं आहे. म्हणजे मनसेचीही त्या ठिकाणी भूमिका जी आता त्यांनी घेतलेली आहे ती भाजपच्या भूमिकेशी सुसंगत असल्यामुळे मनसेमध्ये पण आनंदाचं आणि चांगलं वातावरण आहे. भारतीय जनता पार्टीलाही राज ठाकरे साहेबांनी हिंदुत्वाच्या आणि व्यापक घेतलेल्या इतर ज्या महाराष्ट्रासाठीच्या भूमिका त्याही शेवटी त्या ठिकाणी भावणाऱ्याच आहेत. त्याच्यामधनं यातना झालं तर चांगलंच होईल. याच्यामधनं काय दोन नेत्यांच्या भेटीमधनं काय दुरावा निर्माण होणार नाही, झाली तर जवळीकच त्या ठिकाणी निर्माण होईल. आणि मला वाटतं निश्चितच ही भेट त्या अर्थानं दोन्ही पक्षासाठी चांगलीच राहील. बरं, पण प्रवीणजी, आपण भाजपचे मोठे नेते आहात, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आहात, आपल्याकडे या संदर्भातली माहिती निश्चितपणे असणारच आहे. पण सावध एकंदरीतच आपली प्रतिक्रिया वाटतीये. पण निश्चितपणे एक नेता म्हणून काय नेमकं आपलं राजकीय विश्लेषण आहे, आपली राजकीय एकंदरीतच भूमिका या संदर्भातली काय असू शकेल? येत्या काळात भाजपनं मनसेसोबत जर जायचं ठरवलं तर येत्या काळात महाविकास आघाडीसमोर एक मोठं आव्हान उभं राहू शकेल, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकेल? नाही, एक लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टी तर ताकदीनं सशक्तपणे या तिन्ही पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारबरोबर लढते, अगदी ताकदीनं लढते. जे सरकार बॅकफुटला जाते भारतीय जनता पार्टी आणि आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधिमंडळात कशा पद्धतीनं त्या ठिकाणी काम केलं आपण पाहिलं. तथापि आपण जर महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर आज शिवसेनेने जी भूमिका घ्यायला पाहिजे होती ती दुर्दैवानं बाळासाहेब ठाकरेने आपल्या हयातीत ज्या भूमिका घेतल्या त्या भूमिकांचा विसर शिवसेनेला पडताना दिसतोय.
मशिदीवर भोंगे काढा यावर टीका बाळासाहेबांनी सातत्यानं केलेली आहे. आणि मग असं असताना त्या ठिकाणी मदरशांच्या बाबतीत बाळासाहेबांनी भूमिका घेतल्यात की याच्यात काय वाढलंय आम्हाला माहित नाही. मग या भूमिका बाळासाहेबांचे सुपुत्र आज राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावर त्याला निर्णायक स्वरूप निकाली काढायला पाहिजे होते ना. SRAच्या बाबतीत राज ठाकरे साहेबांनी घेतले की मातोश्रीतनं बाहेर पडल्यावर पुढे भेंडी बाग आपला पेराम बाग आहे त्या ठिकाणी 4-4 माळ्याच्या झोपड्या उभ्या राहत आहेत. आणि मग या गोष्टी जर आज सत्ता असताना आम्ही संपुष्टात आणणार नसू, बदल होणार नसेल तर त्या ठिकाणी मग उपयोग काय. म्हणून म्हणजे प्रवीणजी आपण एकंदरीत म्हणताय की ज्या पद्धतीची भूमिका भाजपची आहे तशीच काहीशी पोषक आणि सकारात्मक भूमिका असणारी भूमिका राज ठाकरे साहेबांनी घेतली. बरं. आणि भारतीय जनता पार्टी बाळासाहेबांच्या भूमिकेबरोबर गेली अनेक वर्ष राहिली. बरोबर. आत्ताची भूमिका उद्धवजी ठाकरेंच्या नेतृत्वाखाली बदलताना दिसत आहेत. आणि त्याच्यामुळे तो जो स्पेस आहे बाळासाहेबांच्या विचाराला मानणारा, बाळासाहेबांच्या भूमिकेला समर्थन करणारा वर्ग तो वर्ग निश्चित राज ठाकरे साहेबांकडे जाईल आणि आम्हालाही बाळासाहेबांच्या भूमिकेचं समर्थन करणारं नेतृत्व असेल तर त्याने फायदाच होणार आहे, नुकसान तर पोचणार नाही. बरं, आपल्या सोबत ना प्रवीणजी अतुल लोंढे देखील आहेत, त्यांची एक प्रतिक्रिया या संदर्भातली मला जाणून घ्यायची आहे. अतुलजी, जर समजा उद्याला भाजप आणि मनसेची युती झाली तर महाविकास आघाडीसाठी हा अडचणीचा मुद्दा ठरू शकेल असं वाटतं का? असं आहे की तो लावरेचा व्हिडिओ झाला नाही. भाजपची जी अवस्था आहे ती एक निवडणूक बोलून आरोप करणे असेल. अधिवेशनामध्ये जे काही झालं ते सगळ्या महाराष्ट्रात केलं आणि महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्यानं केलेल्या कामांची अधिवेशनामध्ये हे सुद्धा बघितलेलं आहे. तर एक गोष्ट मात्र महाराष्ट्रात स्पष्टपणे आलेली आहे की भाजप स्वतःहून निवडून येऊ शकत नाही. त्यामुळे स्पेस जी आहे ती कोण करू शकेल आता बघूया प्रश्न. बर, ती राजकीय स्पेस बाबत जे बोललं जात आहे त्याच अनुषंगानं प्रवीणजींना प्रश्न विचारायचा आहे. प्रवीणजी, जी स्पेस आहे ती स्पेस मनसे घेऊ पाहते असं आपल्याला वाटतं का? वैयक्तिकरित्या आपलं नेमकं काय मत आहे? नाही, निश्चितच शिवसेनेची झालेली पोकळी किंवा बाळासाहेबांची विचारधारा त्या ठिकाणी पुढे जात नसल्यानं बाळासाहेबांच्या विचारांवर प्रेम करणारा एक वर्ग आहे तो राज ठाकरे साहेबांकडे त्या ठिकाणी जाऊ शकतो. आता जे अतुल लोंढे आमचे मित्र म्हणतायत की भारतीय जनता पार्टी एकटी, अरे तुम्हाला तिघांना एकटीच लढून आज पुरी पडते ना. सर्वात महाराष्ट्रात मोठा पक्ष आज भाजपच आहे. तुम्ही तिघे लोक एकत्रित घेऊन सरकार बनवलंय. सरकार भाजप आणि शिवसेनेचं आलं होतं. त्याच्यामुळे जेव्हा निवडणुका लढवून तुम्ही पुन्हा याल ना 2024ला तेव्हाही वक्तव्य करू शकतात. आता तुमच्या बळावर नाही सरकार आणि त्याच्यामुळं आपण उसना अवसान त्या ठिकाणी आणण्याची काही आवश्यकता नाही. परंतु कधी 1+1=2च होत असतात. त्याच्यामुळं बेरजेचं राजकारण झालं तर ते सगळ्यांसाठी सोयीचं असतं आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीची गरज म्हणून नाही तर महाराष्ट्र हिंदुत्व अशा व्यापक उद्देशाने त्या ठिकाणी आम्ही बघत असतो. केवळ सत्ता आणि आकड्यांचा खेळ हा भारतीय जनता पार्टीने कधी केलेला नाही आणि त्याच्यामुळे 2 खासदारांपासून 300चा आकडा पार भारतीय जनता पार्टीने केलेला आहे आणि त्याच्यामुळे एक त्यागी कार्यकर्त्यांची विचारवंत अशा नेत्यांची ही पार्टी आहे. ही पार्टी निवडणुका आकडे याच्या भोवती पिंगा घालणारी नाही. अतुल लोंढे नाही त्याची जाणीव आहे, परंतु ते आता प्रवक्ते आहेत काँग्रेसचे आणि काँग्रेस महाविकास आघाडीचा घटक आहे. आता भाजपच्या ताकदीचा उल्लेख करत असताना अतुलजींनी काँग्रेसची ताकद किती वाढले त्याचं जरा नाही. ठीक आहे प्रवीणजी, मुद्दा कुठेतरी दुसरीकडे चाललाय पण आपली एकंदरीतच भूमिका कळली, आपलं मत कळलं, अतुलजींची देखील भूमिका कळली. दोघांचेही मी आभार मानतो, आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आपल्या सोबत सध्या भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आहेत फोन लाईनवरनं, त्यांची प्रतिक्रिया आम्हाला जाणून घ्यायची आहे. सुधीर भाऊ, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. नितीन गडकरी राज ठाकरेंच्या भेटीला त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेलेले आहेत. राजकीय चर्चांना उधाण आलंय, मनसे भाजप युतीच्या चर्चांना उधाण आलंय. आपली पहिली प्रतिक्रिया. माननीय नितीन गडकरीजी आणि राज ठाकरेजी हे दोघे फार घनिष्ठ मित्र आहेत. अनेकदा आमच्या बैठकीमध्ये गडकरी साहेब त्यांचं कौतुक करतात, त्यांच्या गुणांचं आणि व्यक्तिमत्वाचं आणि विशेष करून त्यांच्या भाषणाचं कौतुक हे गडकरी साहेब करतात आणि गडकरी साहेबांच्या विकासाचं अनेकदा कौतुक राज ठाकरे साहेब जाहीरपणे करतात.
दोन मित्र एकत्र भेटलेत. अनेकदा भेटी व्हायच्या, पण त्या भेटीकडे पत्रकारांचं लक्ष राहत नव्हतं, कारण तेव्हा कोणती पार्श्वभूमी राहत नव्हती. बरोबर. आता काल अचानकपणे जी सभा झाली, त्या सभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा जो देशभक्तीचा विचार आहे, जो हिंदुत्वाचा विचार आहे, जो राष्ट्रसेवेचा विचार आहे, जो विकासाचा विचार आहे, तो विचार माननीय राज ठाकरेंनी जेव्हा व्यक्त केला, तेव्हा अनेकांना वाटलं की भारतीय जनता पार्टीची जी भूमिका देशभक्तीची आहे, त्या भूमिकेला अनुकूल असं मत राज ठाकरेजी मांडताय. बरोबर. आणि आज भेट झाल्याने असा चर्चेला उधाण येणारच आहे की काल भारतीय जनता पार्टीला अनुकूल असणारी भूमिका, जनतेच्या हिताची भूमिका, देश हिताची भूमिका, हिंदुत्वाची भूमिका, आणि आज मग गडकरी साहेबांची भेट झाली म्हणून युती होईल का, तर या क्षणी तरी युती होईल का असा प्रस्ताव कोणताही भारतीय जनता पार्टीच्या कोर टीमकडे नाही. बर. जेव्हा पुढे कोर टीम होईल तेव्हा कदाचित हा प्रस्ताव असेल तर चर्चा होईल. पण या क्षणी दोन अतिशय जीवलग मित्राची ही भेट आहे. जे मित्र राजकीय पक्षाच्या विचाराच्या चौकटीत कधीच बंदिस्त होत नाही, असे हे दोन मित्र आहे आणि दोन नेते आहेत. म्हणजे आपण सुधीर भाऊ म्हणताय की या भेटीचा काही राजकीय अर्थ काढला जाऊ नये, असं यासाठी आहे की माननीय गडकरी साहेब हे देशाचं राजकारण पाहतात. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गडकरी साहेब हे कधीच अशी युती करण्याच्या दृष्टीने पुढाकार घेईल असं मला व्यक्तिगत रीतीने वाटत नाही. देशाच्या हिशोबाने ते काम करतात, देशाच्या विकासासाठी काम करतात. बरं, मुद्दा कळला आपला सुधीर भाऊ. असेच आमच्या सोबत काही काळ जोडलेले राहा. आपल्या सोबत सध्या अरविंद सावंत देखील आहेत, शिवसेनेचे खासदार. अरविंदजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये. नितीन गडकरी राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा भाजप आणि मनसे या दोन पक्षांच्या युतीच्या चर्चांना उधाण आलंय. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. तुम्ही हे सगळेजण चित्र रंगवताय. गडकरी आणखी राज ठाकरेंची जुनी मैत्री आहे, याच्यातला राजकारण. उलट आज गडकरी इतके व्यतीत आहे की त्यांचे पंख कापले तुमच्या भाजपनं. त्यांच्याकडे शिपिंग खातं काढून घेतलं. एवढं मोठं मुंबई बंदराचा विकास करण्याचं त्यांनी ध्येय धरलं होतं, काढून घेतलं ते. कळलं का? एवढंच नव्हे, आता त्यांनी प्रधानमंत्री गतिशक्ती अशी नवीन योजना काढली आणि हे सगळी खाती आता प्रधानमंत्र्यांकडे. मोठा रस्ता एखादा करायचा आहे तरी सुद्धा तिथं गडकरींना आता मोकळी राहिली नाही. अरविंदजी, प्रश्न विचारण्याचं प्रमुख कारण हे होतं की कालची राज ठाकरेंची सभा तातडीनं आज नितीन गडकरी भेटीला आले. टायमिंग आहे, या टायमिंग विषयी फक्त बोलायचं होतं. त्याच अनुषंगानं प्रश्न होता की आपल्याला काय वाटतं नेमकं हे टायमिंग जे आहे हे कुठेतरी काही वेगळ्या गोष्टी सुचवतंय का, दर्शवतंय का? मैत्री त्यांची आज नाही, जुनी मैत्री आहे. खरंय. आणि नितीन गडकरी काय या तुमच्या भानगडीत दिसते का? तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाच्या भानगडीत कधी बोलले का कधी महाराष्ट्राबद्दल? ते देशाच्या गावात असतात आपल्या. त्यामुळे उगाच त्याच्यातनं काय 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 रंगू नका. तुम्हाला सध्या काय विषय नसेल तर रंगवायचा कसा ते काम सुरू असतं. त्यामुळे लक्षात कालच्या भाषणाचा दुष्परिणाम होणार त्यांच्यावर. परिणाम नाही होणार, दुष्परिणाम होणार. कारण ते इतकं वाहून गेलं आणि खोटं झालं, सातत्यानं खोटं बोललं गेलं काल. म्हणजे अगदी युतीच्या आश्वासनांपासून उद्धवजींवर आरोप केला गेला. त्यांना आठवलं झटकलं. अरे आठवलं भेटलं नाही. उद्धवजींची फुटेज तुमच्याकडे नाही तर मी आता पाठवून देतो तुम्हाला, माझ्याकडे आता. मातोश्रीवर अमित शहा गेल्यानंतर ताबडतोब उद्धवजी काय बोलले होते. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली प्रेस कॉन्फरन्सची फुटेज माझ्याकडे आता पण आहे. बाजूला अमित शहा बसलेत, दानवे बसलेत. तेव्हा सुद्धा 50-50% सत्तेचं वाटप तिथे त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे. हे आता राजसाहेब ठाकरे कुठून काय आठवलं मला कळत नाही. पण टीका करायची आहे ना, मग करायची व्यक्तिगत टीका. म्हणून सत्य लपत नाही बरं का. सत्य हे आहे. आणि सत्याचा पुरावा आणखीन एक सांगतो. हा जेव्हा वाद झाला तेव्हा जे अमित शहा मातोश्रीवर जाऊन बोलले ते मेरे कार्यकाल में मैं सुधारना चाहता हूं, ते अमित शहा फिरकले नाही महाराष्ट्रात वाद सुरू असताना. ते हरियाणात जाऊन बसले होते. ते 6 महिन्यानंतर काहीतरी बोलले की मी असं बोललो नव्हतं. हे लक्षात घ्या. म्हणजे हे लोकांच्या लक्षात आहे. त्यामुळे खोट्याची सुरुवात, त्याचा खोट्याचा पाया पहिला भाषणाचा. तुम्ही विसरता, कसं विसरतो? तुम्ही विसरता. विसरलो नाही आम्ही. तुम्ही मोदींच्या सभांचं जोरदार तिथं जाऊन विकासाची कल्पना येऊन इथे त्यांचं कौतुक केलं. आणि त्याच नंतर तुम्ही मोदींचा लावला तो व्हिडिओ, हे तुम्हीच केलं. तेव्हा तुम्ही राष्ट्रवादीच्या सोबत शरद पवार साहेबांना कौतुक करत होता आणि तुम्ही भाषणं केली त्याच्यावर. 2019च्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही प्रचाराला फिरत होता. कोणाच्या विरोधात तेही एकदा सांगा.
कळू दे ना मग कुठे होतं. म्हणजे आता काय झालं, बिनबुडाचं झालं ते. आता काय मोदी, मग काय ईडी आला, शरद पवार झाले, मग आता ईडी आली, मग परत मोदी. शिवसेना विरोध करायच्या पलीकडे दुसरा हित नव्हतो ना. पण मग महाराष्ट्राच्या हिताचं काय बोलली, एक वाक्य सांगा, एक शब्द सांगा. मराठी भाषेबद्दल बोलले, अभिजात भाषेबद्दल बोलले का सांगा ना. नाना शंकर शेटांचं नाव स्टेशनला द्या, बोलले का सांगा. कर्नाटकात आपल्या छत्रपती शिवराजांचा अवमान झाला, तेथूनचे मुख्यमंत्री शुल्लक बाब म्हणतात. त्यानंतर कर्नाटक व्याप्त बेळगाव कारभार सीमा प्रांतातील मराठी माणूस उसळून उठला, त्यांना जोडलं, निषेध केलं का बघा. अरविंदजी, मुद्दा कळला आपला आणि बोलले का बघा. संतापही मी समजू शकतो आपला, पण या भेटीविषयी आपली प्रतिक्रिया जाणून घ्यायची होती. आपल्या एकंदरीतच प्रतिक्रियेवरनं असं वाटतंय की राजकीय अर्थ काही काढू नये या भेटी मागचे, असंच एकंदरीत म्हणता येऊ शकेल. धन्यवाद, आपण न्यूज 18 लोकमतची बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. याच महत्त्वाच्या बातमीवर आपण राहणार आहोत. कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आताची अतिशय महत्त्वाची मोठी बातमी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज ठाकरे यांच्या भेटीला त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेलेले आहेत. राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्या या भेटीनं पुन्हा एकदा भाजप आणि मनसे या दोन पक्षांच्या युतीची चर्चा सुरू झालेली आहे. मात्र या भेटीमागचं नेमकं काय कारण आहे हे अजून समोर येऊ शकलेलं नाही. ही भेट वैयक्तिक स्वरूपाची आहे का राजकीय स्वरूपाची, याचीच उत्सुकता लागून राहिलेली आहे. पुन्हा एकदा एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण थांबूया, लगेचच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत. यावर ते बोलतील. मात्र त्यांच्या भाषणात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल जास्त प्रेम दिसून आलंय असं परखड मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं. तर ते केंद्राच्या दबावाखाली तर वक्तव्य करत नाही ना असा संशय व्यक्त होतोय, अशी टीका देखील त्यांनी केली. सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजित सिंग शिंदे यांची ईडीकडून चौकशी झाल्याची सूत्रांची माहिती मिळते. साखर कारखान्यातील शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज उचलल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याच संदर्भात ही चौकशी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. ईडीमध्ये बोलावल्यानंतर इंजिन वेगळ्या ट्रॅकवर गेले असं भुजबळ म्हटले. बीजेपीची बी टीम म्हणून त्यांना काम करायचं असेल तर त्यांनी जाहीर करावं असं देखील ते म्हटले. राज्यात काँग्रेस आमदारांमध्ये नाराजी असून हे आमदार सोमवारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींची दिल्लीमध्ये भेट घेणार आहेत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आमदाराला सन्मान आणि विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी शिवसेना आणि एनसीपी पक्षाकडून मदत केली जात नाही असे अनेक मुद्दे ते सोनिया गांधींकडे मांडणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यूपीएचे अध्यक्ष होण्यासंबंधी चर्चा रंगली होती. मात्र यावर आता खुद्द शरद पवारांनीच स्पष्टीकरण दिले. यूपीएच्या अध्यक्षपदात मला रस नाही असं स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केल्यानंतर आता राज ठाकरेंच्या टीकेला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. राज ठाकरे बरेच महिने भूमिगत झाले होते, याचा कोणालाच अंदाज नाही. त्यांचं वैशिष्ट्य आहे की 2-4 महिने भूमिगत होतात आणि एखादं व्याख्यान देऊन पुढचे 3-4 महिने काय करतात हे माहीत नसल्याचा टोला शरद पवार यांनी लगावला. राज ठाकरे यांनी भाजपबद्दल जे सांगितलं ते सत्यच आहे अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. जनतेनं दिलेल्या बहुमताचा अनादर करून भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. 3 पक्षाची सत्ता त्यांनी कपटाने मिळवली हेच राज ठाकरेंनी सांगितल्याचं फडणवीस म्हटले. मशिदीवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यावरून मनसे पुन्हा आक्रमक झाले आहे. कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील. राज्य सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल, नाहीतर ज्या मशिदीबाहेर हे भोंगे लागतील त्याच्यासमोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालीसा लावणार असा गंभीर इशाराच राज ठाकरे यांनी दिला. मुंबई बँक मजूर प्रकरणी न्यायालयाकडून सुनावणी सुरू आहे. मुंबई पोलिसांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांना नोटीस बजावली असून त्यांना सोमवारी सकाळी 11 वाजता पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याचे आदेश दिलेत. फसवणुकीच्या गुन्ह्याखाली दरेकरांची चौकशी केली जाणार आहे. सत्ता नसताना शरद पवारांना ईडीची नोटीस बजावण्यात आली होती आणि आता सत्ता असताना खोट्या केसेस केल्या जात आहेत असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय.
स्वर्गीय पतंगराव कदम यांनी शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देण्याचं काम केलं असे गौरव उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले। सांगलीमध्ये स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या स्मारकाचं भूमिपूजन शरद पवार यांच्या हस्ते पार पडलं। त्यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते। ईडीच्या भीतीमुळे राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केली असावी असं म्हणत आता लावरे तो व्हिडिओ ऐवजी कुठे ती सीडी असं म्हणण्याची वेळ आली असल्याचा टोला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी लगावलाय। यवतमाळमधील राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आलेला आहे। काही कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्ष हटाव, राष्ट्रवादी काँग्रेस बचाव अशा प्रकारचे पोस्टर शहरात लावण्यात आले, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। महागाई विरोधात अंबरनाथ युवा सेनेनं थाली बजाव आंदोलन करत लक्ष वेधलं। स्टेशन भागातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी थाळ्या वाजवत वाढत्या महागाईचा निषेध केला। विशेष म्हणजे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं महागाई कमी करू, काळा पैसा भारतात आणू अशा दिलेल्या आश्वासनांचं भाषण देखील नागरिकांना ऐकवण्यात आलं। धुळ्यात युवा सेनेचे अध्यक्ष पंकज गोरे यांच्या उपस्थितीत इंधन दरवाढी विरोधात थाली बजाव आंदोलन करण्यात आलं। यावेळी शहरातील भगव्या चौकापासून स्वस्तिक चौकापर्यंत थाळीनाद करत युवा सेना कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला। अकोल्यात युवा सेना चांगलीच आक्रमक झाल्याचं दिसून आलं। युवा सेना कार्यकर्त्यांकडून वजीरदार पेट्रोल पंपासमोर थाळी बजावत इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला। यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। हिंगोलीतल्या औंढा नागनाथ इथे शिवसेनेकडून थाली बजाव आंदोलन करण्यात आलं। तहसीलदार कार्यालयावर शिवसेनेनं आंदोलन केलं असून इंधन दरवाढ कमी करावी आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली। नंदुरबारच्या अंधारे चौकात इंधन दरवाढी विरोधात शिवसेनेनं आंदोलन केलं। इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय, अशात केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलसह सिलेंडरच्या किमती तात्काळ कमी कराव्या अशी मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली। जळगावातील नशिराबाद इथे थाळीनाद आंदोलन करण्यात आलं। इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं असून केंद्र सरकार मात्र झोपेचं सोंग घेत असल्याचा आरोप युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला। दिवसभराच्या बातम्यांमध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। या दोन्ही नेत्यांमध्ये शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी चर्चा सुरू आहे। गेल्या तासाभरापासून या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते आहे। राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कमधून भाजप आणि पंतप्रधान मोदींच्या कामाचं कौतुक केलेलं होतं। त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर भाजप आणि मनसे या दोन पक्षांच्या युतीबाबत आता राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। दिवसभराच्या बातम्यांमध्ये आज इतकंच। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।